तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट ड्रायफ्रूट. त्यासाठी मी मॉर्टेचे डार्क कंपाऊंड अँड मिल्क कंपाऊंड घेतलेले आहेत. त्याचबरोबर काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, जसं की बदाम, अक्रोड, काजू. यापासून आपण मस्तपैकी चॉकलेट बनवणार. हे मिल्क कंपाऊंड आहे, हे डार्क कंपाऊंड आहे. मी ह्याची क्वांटिटी 2:1 घेतली, म्हणजे 2 मिल्क कंपाऊंड आणि 1 डार्क कंपाऊंडचं. ठीक आहे. मी ते काजू, बदाम, अक्रोड सगळे असे ग्रेड करून घेतले. इथे मी कढई घेतलेली आहे. त्या कढईत मी ड्रायफ्रूट्स थोडे थोडे रोस्ट करून घेणार आहे. जास्त नाही करायचे, आपले थोडेसे त्यातला मॉइश्चर जरा निघून गेलं पाहिजे. त्या प्रकारे मी थोडंसं रोस्ट करून घेणार आहे. इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पातेल्यात. हे आपले ड्रायफ्रूट्स पण रोस्ट झालेले आहेत. तर आता हे मी काढून घेते ड्रायफ्रूट्स. इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यावर मी तीच कढई ठेवलेली आहे. नेहमी चॉकलेट गरम करताना त्याला पाण्याचा टच होऊ द्यायचं नाही. फक्त वाफेवरच ते चॉकलेट गरम झालं पाहिजे. हे असे चॉकलेटचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. आता हे चॉकलेट मी त्या कढईत टाकत आहे. खालच्या गरम पाण्याच्या वाफेने चॉकलेट मेल्ट करायचं आहे. आता मी याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेते. ड्रायफ्रूट्स चांगले त्याच्यात मिक्स करून घेते. हे असे मोल्ड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते मी आणलेत. तर ह्याच्यात मी तो बॅटर ओतून मस्तपैकी घेते. हे असं थोडं थोडं घेऊन ते चॉकलेटचं बॅटर आपण त्याच्यात टाकून घ्यायचं. हे बघा, मी सर्व चॉकलेट ह्याच्यात भरून घेतलेलं आहे. आता हे मी फ्रीजरमध्ये 15 ते 20 मिनटं ठेवणार आहे, जेणेकरून ते सेट होईल. हे बघा, आता हे सेट झालेलं आहे.
तर मी तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघा किती छान प्रकारे त्याचं डिझाईन तयार झालेलं आहे. हे खायला मुलांना तर टेस्टी लागेलच, पण त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे हे हेल्दी पण आहे. नक्की घरी ट्राय करा.